संविधानिक मार्गाने आंदोलन तुमची चालली होती, आम्ही पाहत होतो। पण जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं, नाहीतर मग आम्ही उभे राहणार। म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडे पुरावे आहेत। तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले, नावाच्या पुढं कू, नावाच्या मागं कू, इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे। या बोगस नोंदी आणि या बोगस नोंदी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे, तुम्ही एक जात प्रमाणपत्र जर कॉमन मॅननं जर काढलं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची त्याला सजा देता। तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? लॉ म्हणजे न्याय व्यवस्थेला सुद्धा ही माझी विचार नाही आणि जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या या स्वायत्त संस्था आहेत त्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती। आम्ही कोर्टात गेलोय, आमच्या 80 लाख हरकती आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला श्वेतपत्रिका म्हणजे काय म्हणणं आहे शासनाचं याचं आम्हाला उत्तर हवं आहे। ओबीसीचं फक्त 14% आरक्षण आहे, वरचं आरक्षण काढून घ्या ही मागणी सुद्धा त्यांनी केली। 14% आरक्षण कुणी ठरवलं? मंडल कमिशनने। कुणी ठरवलं? मंडल कमिशन असं त्यांचं म्हणणं। मी काय म्हणतोय जरांगे साहेब, तुम्ही थोडंसं आरक्षण पॉलिसीविषयी समजून घ्या। मंडल आयोग सहजासहजी आलेला नाही, मंडल आयोग सहजासहजी आलेला नाही। मंडल आयोग परत एकदा सांगतोय, जबाबदारीने सांगतोय, या देशामध्ये ओबीसींना आरक्षण, ओबीसी बांधव आहेत सगळे, तुम्ही सुद्धा कान खोलून ऐका, ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून 340व कलम बाबासाहेबांनी लिहिलं, 341, 42 एसटी आणि एससीला लिहिलं। त्या 340 कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणाचा आग्रह धरला, पण इथल्या व्यवस्थेनं ओबीसींना आरक्षण देण्यासाठी ज्यावेळी मोरारजी देसाई सरकार आलं 78-79च्या दरम्यान, त्यावेळी मंडल आयोग निर्माण झाला, पण तो मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला व्हीपी सिंगांना पंतप्रधान व्हावं लागलं आणि व्हीपी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर 90च्या दरम्यान मंडल आयोग इम्प्लिमेंट केला। परत तो कोर्टात चॅलेंज झाला, कोर्टामध्ये आमच्या ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी लढाई लढली, त्यामध्ये लालू प्रसाद यादव असतील, रामविलास पासवान असतील, नॉर्थ मधली मंडळी, साऊथ मधली मंडळी, माझ्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर स्वर्गीय प्रतापराव ढाकणे असतील, स्वर्गीय दिबा पाटील असतील, भरपूर अण्णाडांग, शिवाजीराव बापू शेंडगे, या सगळ्या लोकांच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि सगळ्या लोकांना एक सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये 29% ओबीसी आणि एसबीसीला आरक्षण दिलं गेलं। त्यामुळे जरांगे बोलताना सावधगिरीनं आणि सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलत जावा। त्यांनी असं म्हटलेलं आहे, ओबीसी समाज आणि ओबीसी नेते किती एकत्रित येऊ द्या, मी एकटा पट्ट्या इथं उभा आहे म्हणून त्यांनी दंड ठोकला। काय ओबीसी समाज किती एक आला, नेते किती एक जरी आले तर मी एकटा मराठ्याचा इथं पठ्या आहे आणि त्यांनी दंड ठोकलं तुमच्यावर। या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे, त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे, इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे, द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सखा पाटील अनभिषिक्त राजकारणातला सम्राट त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे। ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली, पण तू कुठलं काय आहेस तुझा अजून स्वॉट ॲनालिसिस तुम्ही करावं। त्यामुळे तुम्ही असल्या लोकशाहीमध्ये धमक्या देऊ नका। बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजा हा मतपेटीद्वारे जन्माला येतो, त्यामुळे असं कुणाला तरी काहीतरी चॅलेंज या लोकशाहीमध्ये करण्याच्या भानगडीत पडू नका। 18 पगड जातीची माणसं आज निश्चित आम्ही एकत्र नाही आहोत, मान्य आहे आम्हाला, निवडणुका जिंकण्याचं स्टॅटिस्टिक्स आमच्याकडे नाही किंवा आमच्याकडे मॅन मनी मसल पॉवर नाही, पण आम्ही भविष्यात
आमच्या मताचा, लाख मोलाच्या मताचा वापर करून प्रबोधनाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला ओबीसी, विजयंती, एसबीसी आणि आमच्या बरोबर मुस्लिम बांधव हळू बोला. आणि आमच्या बरोबर माझं कॉन्सन्ट्रेशन त्यावर आहे. माझ्या बॉडीत लगेच त्रास होईल तुम्हाला म्हणून हो. तर आम्ही या प्रश्नाचं उत्तर येणारा काळ देईल. लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे. आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. जरांगे साहेब, तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. महादेव जानकरांना, गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा. हा लक्ष्मण हाके जरांगे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर देणार आणि तुमचा प्रत्येक गोष्टीला